डॉक्टर शशिकांत गाजरे, अध्यक्ष, किडनी फाउंडेशन जळगाव. आम्ही जवळजवळ 2004 पासून किडनी दिनाचा अवेअरनेसबद्दल जनजागृती करत आहोत. आज आपण जर असा विचार केला तर आपल्या पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 15 ते 16 कोटी रुग्ण हे किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत आणि त्यात दरवर्षी 2 ते 3 लाखाची भर दरवर्षी होत असते. त्यात फक्त 3 ते 4% लोकांनाच फक्त योग्य ट्रीटमेंट मिळते. त्यामध्ये डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट ह्या 2 प्रोसिजर असतात. त्या देखील खर्चिक आणि त्रासदायक असतात. त्यात कौटुंबिक सामाजिक यांची देखील हानी होत असते. त्यामुळे आपण जर किडनीच्या आजारापासूनच जर दूर राहिलं तर ते अतिशय योग्य, कारण हे आपल्या हातात आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातात असणाऱ्या की योग्य ट्रीटमेंट ब्लड प्रेशरकरता घेणं, तसंच मधुमेह नियंत्रणात ठेवणं, त्यात काही किडनी स्टोन जर असले तर त्याची योग्य ट्रीटमेंट करणं, त्यात काही विनाकारण जी औषधं घेतो आपण म्हणजे जास्त करून पेन किलर, त्यामध्ये काही भस्म घेतात किंवा काही NSAID म्हणतो आम्ही, त्याच्यात आयबुप्रोफेन, ओव्हेरान यासारखी औषधी घेतात, त्यांनी देखील आपली किडनी खराब होत असते. त्यामुळे ह्या गोष्टी त्यात तुमचं ड्रग ॲडिक्शन्स आहेत, काही भस्म आहेत, काही पावडर आहेत, यापासून आपण दूर राहायला पाहिजे. त्यात महत्त्वाचं दरवर्षी शारीरिक तपासणी करणं देखील अतिशय आवश्यक आहे. आपला वाढदिवस जो असतो त्याच्या आदल्या दिवशी सगळ्या तपासण्या जर केल्या तर आपल्याला निश्चितच चांगलं आयुष्य जगण्याचा चान्स जो असतो तो जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे किडनीच्या आजारापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं. त्यामध्ये आपली क्वालिटी ऑफ लाईफ देखील आपल्याला निश्चित सुधारता येतं आणि आपल्या कुटुंबाची देखील आपल्याला काळजी घेता येते. सर, या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल आणि किडनी फाउंडेशनतर्फे जे किडनी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील सांगे, जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव सामान्य रुग्णालय. आजचं जे नियोजन करण्यात आलं आहे IMA आणि गजरे सरांकडनं, तर त्याचा उद्देश आज जागतिक किडनी दिवस म्हणून आपण मनवतो आहोत. याचा उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना आपल्या किडनीला त्रासापासून कसं वाचवावं, तिची काळजी कशी घ्यावी आणि त्याच्यासाठी आपण स्वतःहून काही नियम पाळून कसं तिचं स्वास्थ्य मेंटेन करू शकतो याची जनजागृती करणं, तळागाळात ही माहिती देणं व सर्वसामान्यांना याच्याविषयी कल्पना येणं, हा अतिशय चांगला त्यांचा उद्देश या माध्यमातून ते सुरू करतायत. त्याच्यात त्यांनी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हॅन तयार केलेली आहे. ती व्हॅन पूर्ण जळगाव शहरात आणि आजूबाजूला जाऊन त्या व्हॅनद्वारे तो जो मेसेज आहे की आपण रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात काय बदल करू शकतो आणि त्या बदलाने आपल्या किडनीला कसं आपण सांभाळू शकतो आणि शारीरिक स्वास्थ्यही सांभाळू शकतो, याचा मेसेज ते देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण किडनी खराब झाल्यानंतर ट्रीटमेंट पार्ट घेण्यापेक्षा तिची काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अजूनही लोकांना त्याबद्दलच्या बऱ्याच भ्रमक कल्पना किंवा बऱ्याच अडचणी आहेत की आपण काय केलं की किडनीला त्रास होतो आणि काय सांभाळलं तर किडनी आपली सुरक्षित राहते. तर ह्या माध्यमातून लोकांच्या अतिशय योग्य मार्गदर्शन होऊन त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि ते स्वतःहून आपल्या किडनीची काळजी घेण्यासाठी सक्षम होतील आणि असे रुग्ण वाढण्याची संख्या आपली कमी होईल, हा याचा मागचा उद्देश आहे.